डाळिंब खाणार काय? मस्त फ्रेश दिसतेस ग. रात्री झोपायच्या आधी फ्रेश व्हायला आवडतं बाबा मला. अच्छा. अख्खा दिवस ते ऑफिसमध्ये काढायचा, मग अंगावर वेगवेगळे वास झेलत घरी यायचं. स्वयंपाकघरात जायचं तर तिथे मसाल्याचे वास, ते घेत स्वयंपाक करायचा, जेवायचं. झोपायच्या आधी फ्रेश व्हायलाच हवं. उद्याला भेटताना कसं फ्रेश ताजं तवानं असलं पाहिजे माणसाने, हो की नाही? माझी खूप वर्षांची सवय आहे. कितीही उशीर झाला ना झोपायला तरी सुद्धा. काय बघताय? बघत नाहीये, ऐकतोय. गौरी, आमच्या या घराला ना कित्येक वर्ष झाली इतक्या खालच्या पट्टीतलं बोलणं ऐकण्याची, मंजूळ स्वर ऐकण्याची सवयच नाहीये. प्राचीचा आणि माझा संवाद तसा जुजबीच, म्हणजे कामापुरता. ती तिच्या उद्योगात, मी माझ्या उद्योगात. प्राची लहानपणापासून? हा, लहानपणापासून आम्ही दोघं मित्र बरं का. म्हणजे दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी एखाद्या खास मैत्रिणीला जितक्या विश्वासानं आपण सांगतो ना, तितक्या विश्वासानं ती सगळं मला सांगायची. मी सुद्धा तिचं खूप करायचो. सगळं करता करता खूप धावपळ व्हायची माझी. मला आवडायचं ते. आणि ह्या सगळ्यात माझ्या येण्यामुळे खंड पडला. तिची होणारच हो इतकी चिडचिड. माझ्यामुळे तुम्ही तिच्या वाट्याला इतके कमी येताय आता. नाही, पण हे असं सगळं होणार याची कल्पना होती मला. मी तुलाही दिली होती ती. अर्थात कल्पना असणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक आहे. मला प्राचीचं हे वागणं चुकीचं नाही वाटत. समजा मी असते तिच्या जागी, माझ्या आयुष्यात हे असं सगळं घडलं असतं तर मी बहुतेक तिच्याही पेक्षा जास्त कडवट वागले असते. राजन, मला नाही आवडत माझ्या वस्तू शेअर करायला. मी सुद्धा लहानपणी गौरी, माणसं बदलतात, अनुभवातून शहाणी होतात, सतत स्वतःचाच आवाज ऐकता ऐकता दुसऱ्याचाही आवाज ऐकायला शिकतात. आता हे घर आमच्या दोघांचं होतं, ते तिघांचं झालं. नॅचरली तिसऱ्या माणसाला सुरुवातीपासून सगळ्यात जास्त ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. अगदी स्वतःच्या सगळ्या सवयींना मुरड घालावी लागणार आहे. हे जरा तुम्ही स्वतःला सुद्धा सांगायला हवं. म्हणजे तुमच्या दोघांमधला हा समजूतदारपणा अलीकडे तुमच्या बाजूनी खूप कमी होत चाललाय असं वाटतंय मला. दिसतं असं मला. तुम्ही तिच्या वर्तन चिडता. कधी कधी तर भीती वाटते तुम्ही हात उगाराल तिच्यावर. नाही, असं झालंय हे खरं आहे. पण ती किती चिडली, अगदी थैमान जरी घातलं तिने, तरी आपण थंड राहायला हवं. आपण दोघांनीही थंड राहायला हवं, शांत राहायला हवं. मी तर स्वतःला सारखी हे बजावत असते. कितीही कठीण असलं तरी आपल्याला हे जमायलाच हवं, नाहीतर मग. नाही, जमायलाच हवं. पण एवढं सिरियस होण्याचं काही कारण नाही आहे. आणि सतत प्राचीवरतीच बोललं पाहिजे असं काही नाही आहे. थोडस आपल्याबद्दल पण बोलूया की. हे डाळिंब संपला? हो, म्हणजे खाऊनच संपलंय ते. तू खाल्लंस? मला विचारलं तुम्ही? हे घ्या. तुझ्याशी बोलता बोलता कधी संपलं? नाही, बास होता. नाही, संपवा आता. नाही, आपण हे बेडरूम मध्ये जाऊन खाऊया, चालेल? श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम. अक्षता, काय? इकडे ये. आजी, मला उशीर होतोय. 2 मिनिटं इकडे ये. 2 मिनिटांनी काही उशीर होत नाहीये. बोल. काय चाललंय? कशाचं काय?
अनुष्काचं काय चाललंय? कुठे काय? काही नाही. हे बघ, उगीच खोटं बोलू नकोस. सांग मला, काय झालंय अनुष्काला? काही नाही ग, तू मला नको ना विचारूस. चिंगे, अगं माझं वय झालं, मला काही कळत नाही असं समजू नका तुम्ही. 4 दिवसापूर्वी अनुष्का आली होती. सुधाशी काहीतरी बोलत होती. त्यात काय विशेष? विशेष होतं म्हणूनच विचारलं तुला. मला वाटतं रडत सुद्धा असावी ती. कशावरून? कशावरून काय? चेहऱ्यावरून कळत नाही का? आणि परवा तुम्ही तिघी काहीतरी बोलत होतात. नीटसं काय ऐकू नाही आलं मला. पण हे अक्काच्या कानावर जाऊ देऊ नका असं काहीतरी सुद्धा म्हणत होते. आजी, तुला ना आताशा भ्रम व्हायला लागलेत. हो, पण परवा तुम्ही तिघी अनुष्काकडे कशाला गेला होता? अगं सहजच भेटायला नाही का जाऊ शकत? जाऊ शकता ना, पण परत येताना तुम्हा तिघींचे चेहरे उतरले होते. ते का म्हणून? आजी, तू आईलाच विचार. काय झालं? काय विचारायचंय मला? काही नाही. तुला विचारून तू काही सरळ उत्तर देणार नाहीस म्हणून हिला विचारत होते. काय झालंय अनुष्काला? अक्का, तुला काही सांगायचं नाही असं नाही ग, की तुझ्यापासून आम्हाला काही लपवायचे नाहीये. पण तुला मानसिक त्रास होईल म्हणून नाही सांगितलं. अक्का, आपल्या अनुष्काचं बाळ म्हणजे काय? अरे देवा, काय करणार? सगळं चांगलं चांगलं चालू असताना मध्येच काहीतरी विपरीत घडतं हिच्या बाबतीत. हो ना. आणि आता तर आणखी एकटी पडली ती. का? असं का म्हणतेस? एकटी का पडेल ती? अगं आपण नाहीत का तिच्या पाठीशी उभे? आपण आहोतच ग पाठीशी, पण शेवटी परमेश्वराच्या मनात काय असेल तेच घडणार ना. खरंय अक्का, तू म्हणतेस ते. हे सगळं सहन करण्याची ताकद देव तिला देऊ, एवढीच त्याच्या पायाशी तर प्रार्थना आहे. गौरी, अगं किती वेळ? वाढ ना बाबा आता. हो, झालंय माझं सगळं, पण थोडा वेळ थांबूया ना अजून. कशाला? प्राची येईल ना आता, तिघही एकत्रच बसूया. ती येईल रात्री 1-1:30 वाजता. तोपर्यंत थांबायचं? हो, लवकर येते म्हणून सांगून गेली आहे ना आज सकाळी. ती असं नेहमीच म्हणते, आणि येते का वेळेवर? काय या पोरीचं होणार आहे कोणास ठाऊक. काही नाही एवढं, चांगली मुलगी आहे ती. तुम्ही तिला जास्त लाडावून ठेवलात या मध्यंतरीच्या काळात. खूप स्वातंत्र्य दिलं आणि मग एकदम लक्ष देण्याचे झालात. आता मग स्वभाव कसा बदलणार माणसाचा पटकन? अरे पटकन नाही, पण हळूहळू तरी बदलेल की नाही? बरं, हो तू वाढ ना बाबा. हो हो, वाढते. तुम्ही जेवून घ्या. चल, वाढते तुम्हाला. वा, भेंडी का आज? घाईघाईत केली आल्यानंतर. लवकर लवकर. आणि पोळी हे घ्या काय ना मला हाताने. पण मला एकट्याला तू वाढ ना. मी नाही, मी मग बसते. अरे काय तुला आर्य पतिव्रतेसारखी आधी नवऱ्याला वाढायचं, मग त्याच्या ताटामध्ये जेवायचं, असं काही नाही बरं का? नाही, म्हणून नाही. प्राचीसाठी थांबते अजून 5 मिनिटं. बा, सकाळपर्यंत थांबायला लागेल तुला. कसं झालंय सांगा चाकून अरे थांब पटकन. थांब, आधी खातो तरी. अप्रतिम. ए, या आली आहे. बस प्राची पटकन. हे बस बस, जेवायला बस. नाही, होऊ द्या तुमचं, मग नंतर बसते मी. हे वेळेचं बस. बाबा, जा आधी, तू पहिला हातपाय धुणे आणि जेवायला जे लवकर. हे भाई, ते बँकेमध्ये चेक्स टाकलेस का? हो, टाकल्याच. आणि टेलिफोनचं बिल? नाही हो, तर वेळच नाही मिळाला मला. उद्या जाते. अरे ते कट करतील फोन. असं कसं कट करतील? शेवटची डेट जायची अजून. वा वा वा. हा, वाडीला. हो हो, वाढतेच आहे.
काय बबड्या? आत्ताच बसले बाबा सुद्धा. तुझं ते आमच्या ऑफिसमध्ये देशपांडे माणूस आहे. देशपांडे माहिती आहे का तो पिऊन का आमचा? नाही मला नाही माहिती. काय ग हे धर पाणी घे. काय झालं? स्वयंपाक करतेस का काय करतेस तू? काय नीट झालं नाहीये काही? भाजीमध्ये मीठच नाहीये. युसलेस. प्राची, तुला कळतं तू कोणाशी कसं बोलतेस? कळतं तुला? सॉरी मग. बाबा तुला हिच्या पुढे पुढे करायचं असेल तर तू कर. मी हिला सॉरी म्हणणार नाही. प्राची, ती काय बोल- बसा तुम्ही शांतची. जेवा जेवा. शी. ओके मॅडम. मॅडम, या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावरती ताण पडत असणार याची कल्पना आहे मला. पण या पेपर्सवरती सही घ्यायचं अवघड काम जसं तुम्ही केलंय तसंच हे आणखीन एक काम तुम्हाला करायला हवं आहे. सरांनी ऑफिसला यायला आता सुरुवात करायला हवी. कर्वे, मी त्याच्याशी या विषयावर खूप वेळा बोलले. त्याला सगळ्या मार्गाने समजून बघितलं, पण तो नाही ऐकत माझं. मॅडम, काय आहे की बऱ्याचशा गोष्टी आम्ही सांभाळून घेतो. शक्य होतील तेवढे निर्णय मी माझ्या अखत्यारीत घेतोच आहे. पण मॅडम, काही निर्णय सरांनी घ्यायचे आहेत आणि त्यामुळे बरेचसे निर्णय अडकून पडलेत. मला कल्पना आहे त्याची, पण तुम्हीच सांगा मी काय करू. कर्वे, मी तुम्हाला एक गोष्ट जरा स्पष्टच विचारते. कदाचित ती तुम्ही मला विचारायला धजत असाल. निशांतला खरंच सायक्रॅट्रिस्टकडे नेण्याची गरज आहे का हो? नाही नाही, मला नाही वाटत तसं. तुम्ही खरं सांगताय? मॅडम, मी त्या कोठारींना सर मेंटल केस आहे असं सांगितलं म्हणून तुम्ही म्हणताय का? हो, पण मॅडम तसं सांगणं मला भागच पडलं, कारण सरांनी त्यांचा इतका डायरेक्ट अपमान केला की पुढचा व्यवहार करायला ते तयारच होत नव्हते. नाही, ते लक्षात आले माझ्या. मी त्यासाठी नाही म्हणत आहे, पण निशांची इन जनरलच लक्षणं मला खूप खूप डिप्रेसिव्ह वाटत आहेत. नाही मॅडम, तुम्ही उगाचच काहीतरी कल्पना डोक्यात घेऊ नका. नाही कर्वे, असं नाही आहे. मी कुठेतरी वाचलंय, कशातही मन न लागणं, काही करावंसं न वाटणं, सारखी झोप येणं, ही सगळी लक्षणं डिप्रेशनची आहेत म्हणून. नाही मॅडम, काय आहे की अशी बरीच लक्षणं बऱ्याच माणसांमध्ये असतात, पण त्यामुळे ती काही सगळी सायकियाट्रिक पेशंट्स होतात असं नाही आहे. हे तुम्ही मला बरं वाटावं म्हणून सांगताय ना? नाही मॅडम, खरंच नाही. मॅडम, तुम्ही एक 4-6 दिवस बाहेरगावी जाऊन या, सगळं काही ठीक होईल. बघते मी. येऊ मी? आणखी एक मॅडम, सर 1-2 दिवसात ऑफिसला यायला लागतील एवढं मात्र बघा. मी प्रयत्न करते. येतो मी. हाय, हाय. मेल चेक करतेस?
रिप्लाय करणार आहेस का कोणाला? का रे? सहजच. मी विचार करत होतो, जर का तू रिप्लाय करणार असशील तर बंटीला पण कर. तुला कसं माहित बंटी? दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ते महत्वाचं नाही. अच्छा, म्हणजे काका पवारनी तुलाही सांगितलं बंटी बद्दल? काका पवार? अगं बरेच दिवस झाले मी आणि काका पवार एकमेकांना भेटलो सुद्धा नाही. मग कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही. पण मी इथे येऊन सुद्धा खूप दिवस झाले कधी नाव ऐकलं नव्हतं. कोण आहे कोण हा बंटी? तुला काय करायचंय? वेल, मला काही करायचं नाहीये, पण तो खूप चिडलाय तुझ्यावर. म्हणजे तू उत्तर देत नाहीस त्याला, मेल पाठवत नाहीस. अरे मी काही मुद्दामून मेल पाठवायची नाही असं नाही करत. म्हणजे ते मला, पण मी तुला कशाला सांगते सगळं? हो ना. ओके, आपण एक डील करूया. मी तुला मला ह्या बंटी प्रकरणाबद्दल कुठून आणि कसं कळलं ते सांगतो. तू मला त्याचे डिटेल्स सांग. मी आज जया अंकलकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं. जया काका? बंटी पण ना, मी मेल पाठवत नाहीये, सगळीकडे असं बोंबा बोंब करत फिरायची काय गरज आहे त्याला? बघ ना. आणि बाय द वे, आमचं काही प्रकरण वगैरे नाहीये. म्हणजे माझं आणि बंटीचं काही प्रकरण वगैरे नाहीये. नक्की? हो. म्हणजे बेस्ट फ्रेंड्स? महिन्यातनं एकदा तरी भेटता ना तुम्ही? नाही. ओ, आठवड्यात नाही का? रोज? अरे अमेरिकेला असतो तो, आम्ही रोज कसे भेटू? ओ, अमेरिका? त्याने ओके, मग काय हरकत नाही. ठीक आहे. काय ठीक आहे? नाही, काय ठीक आहे? नाही, काही नाही, असंच अमेरिकेत असतो. ओके, व्हेरी गुड. तुला एवढा आनंद का झालाय तो अमेरिकेत असतो याचा? अरे म्हणजे आनंद झालाच पाहिजे. व्हेरी गुड. बंटी, अमेरिका, अक्षता, इंटरनेट, गुड गुड, व्हेरी गुड. पण खूपच जवळचा मित्र दिसतोय तुझा. का? असू नये मला एखादा जवळचा मित्र? नाही, असलाच पाहिजे. ऑफकोर्स ऑफकोर्स, व्हेरी गुड, गुड गुड. पण काय ग अक्षता, काय करतो काय हा बंटी अमेरिकेत? तू एक काम करणार अनी, तू ना जया काकाला जाऊन भेट. तो तुला सगळी माहिती देईल बंटीची. ओके? आता मला जरा काम आहे. हे मेल चेक करायचेत आणि मला नंतर बाहेरही जायचंय. So, if your queries are over, shall I proceed? Oh, sure. Thank you. By all means. Good, good, very good. पण बंटीला रिप्लाय पाठव.